राष्ट्रवादीचं सरकार पुन्हा येईलच याची कोणतीही खात्री नाही। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून काही असंतुष्ट आत्मे संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे। कारण 2 महिने का होईना आम्हाला मंत्री करा अशी भूमिका महायुतीच्या आमदारांनी घेतली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या बातम्यांवर भाष्य करताना केला आहे। विशाळगडावरील अतिक्रमाचा वाद अद्याप संपलेला नाही। आता या प्रकरणावरून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे। ज्या भूमीला छत्रपतींचा स्पर्श तेथे धर्मांधता चालणार नाही असे म्हणत आव्हाड यांनी पुरावाच पुढे केला आहे। या संदर्भात आव्हाड यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। सरकारच्या आदेशाशिवाय प्रशासकीय अधिकारी एवढी उद्धट आणि उद्दाम कारवाई करू शकत नसल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे। पैठण विधानसभा मतदारसंघाची गद्दाराला गाडायची परंपरा राहिली आहे। 1990 साली येथे गद्दारी झाली होती, परंतु निष्ठावंत शिवसैनिकांनी ही चूक दुरुस्त करून 1995 साली पुन्हा शिवसेनेचा आमदार निवडून आणला होता। आगामी विधानसभा निवडणुकीतही असेच आपल्याला कार्य करायचे असून येथील गद्दारी मिटवायची असल्याची सूचना शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केली। गुरुवार 18 जुलै रोजी आडूळ येथे आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते। शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट आहेत, तर छगन भुजबळ हे फिरत्या रंगमंचाचे कलाकार आहेत। त्यांनी चित्रपटातही काम केले आहे असे मत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गुरुवारी शरद पवार व भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य करताना व्यक्त केले। निवडणुका आल्यावर सरकारला लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवला का असा सवालही त्यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधताना उपस्थित केला। लोकसभेला सर्वांनाच फटका बसला आहे। विधानसभेसाठी जो तो पक्षात आपल्या पद्धतीने काम करत आहे। सध्या काँग्रेसच्या बाजूने सगळं वातावरण आहे। राज्यात सत्ता परिवर्तन 100% होणार आहे, त्यामुळे बैठकांना जोर आला आहे, असे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे।